एक मिनिट. तर महाराष्ट्राचं आराध्य लाडकं दैवत श्री गणपती उत्सवानिमित्त आपण स्पर्धा घेतल्या. त्या स्पर्धेच्या विजेत्यांना आज बक्षीस आपण देत आहेत. काय वाटतं, काय अनुभव? काय झालं की दरवर्षीच आपण गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आणि अनेक त्याच्यातलाच एक भाग म्हणून आमच्या युवक काँग्रेसचे शहरातील जे काही पदाधिकारी आहेत यांनी या ठिकाणी घरगुती गणपती सजावट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी या शहरातील सर्व जे भक्त आपल्या घरामध्ये आपल्या गणपतीची स्थापना करतात तर त्यांच्यासाठी त्यांनी आवाहन केलं होतं की आपल्या घरातली जी काही सजावट आहे गणपती आपण बसवलं ती सजावट असेल तर त्याचे फोटो तुम्ही आम्हाला या ठिकाणी पाठवा. आणि अशा प्रकारचे इच्छुकांनी ते फोटो पाठवले आणि असे मला वाटतं या शहरातून जवळपास 200-250 फोटो गणपतीचे या ठिकाणी आमच्या युवकांच्या पदाधिकाऱ्याला प्राप्त झालेत. तर त्याच्यातनं त्यांनी 10 गणेश भक्तांना बक्षीस देण्याचं ठरवलं, त्यांचा मान सन्मान करायचा ठरवला. त्याच्याचपैकी आम्ही ज्या ठिकाणी इथं आलोय तर आमची मानसी ताई विचारी ते मानसीने अत्यंत घरातली सजावट चांगली केली. तिनं एक चाळीचं त्याच्यामध्ये रूप दिलं आणि यांनी तो फोटो बघितला आणि त्या फोटोन परीक्षण या परीक्षकांनी केलं आणि त्याच्यामध्ये तिची निवड झाली. तर याच्यामध्ये त्याने जे पहिला, दुसरा, तिसरा जो क्रमांक काढला तर त्या क्रमांकामध्ये तिचा 3रा नंबर या ठिकाणी आमच्या परीक्षकांनी काढला. म्हणून आम्ही तिच्या घरी तिला एक बक्षीस देण्यासाठी आलो आणि तिचा मान सन्मान करण्यासाठी आलो. तिला स्मृतिचिन्ह दिलं. तिच्या कार्यकर्त्यांनी ते स्मृतिचिन्ह तयार केलं आणि त्याचबरोबर काही रोख रकमेत ते फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तिला एक छोटंसं बक्षीस पण या रूपाने आम्ही दिलं. आणि आम्हाला आमची गणेश भक्तांना काय आव्हान करणार? नाही, गणेश भक्ताला आव्हान हेच आहे की आम्हाला या ठिकाणी गणेश भक्ताला हे आव्हान कर, पहिले गणपतीला मी नम्र करून प्रार्थना करेन की गणपती बाप्पा यावेळी पाऊस पाणी चांगला आहे, परंतु जे राज्यामध्ये जे काही जातीय सलोखा निर्माण झाला, जातीत वाद निर्माण झालेत आणि जे काही ह्या सरकारने जे काही विष पेरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला तर हे मला असं वाटतं की गणेश भक्तांना आणि या सरकारला परमेश्वर सुबुद्धी देव आणि याच्यातनं आम्ही सगळ्या जाती धर्माची माणसं हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे एका गुन्ह्या गोविंदाने नांदले पाहिजेत असंच मला या ठिकाणी हे देईल. आणि गणेश भक्ताला एकच सांगेल की राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असेल, आज जरी आम्ही एका पक्षाचं काम करत असलो तरी पण आम्ही सामाजिक काम म्हणून यासाठी पुढे आलोय, राजकारण म्हणून नाही आहे. ते चांगलं काम करायला प्रोत्साहन दिलं पाहिजे. तेव्हा गणेश भक्ताला एक विनंती करेल की राजकारणाकडे या काही गोष्टी ज्या चुकीच्या करता दुर्लक्ष करून आपण जातीय सलोखा राखला पाहिजे आणि सर्व जाती धर्माला सोबत घेऊन निश्चितपणाने जसं जुन्या काळामध्ये आपण खेड्यागावात गेलो तर हिंदू मुस्लिम सारे एका ताटात खायचे, एका सणवार कोणताही असेल तर सगळे एकत्र यायचे. तर तशा पद्धतीने आपण या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र घेऊन त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे, घराघरातून पुढाकार झाला पाहिजे आणि सगळ्याला एकत्र घेऊन सनी या ठिकाणी गुन्ह्या गोविंदांनी नांदलं पाहिजे. आपले उद्योग व्यवसाय धंदे करा, परंतु कुठेही जातीय तेढ निर्माण होऊ नये याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. त्याच्यात विशेषतः गणेश भक्तांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. एवढंच या ठिकाणी मी सगळ्याला विनंती करेल. धन्यवाद.